Students, welcome in Standard 7, Subject General Science, Chapter number 16, Natural Resources. Children, last period we have also studied natural resources in earth crust, minerals and ores. We have also discussed. Then classify of minerals according to their properties, gems and gems-like minerals, some important minerals and ores. Okay, we have also studied iron ore, manganese, bauxite, copper, mica. We have also discussed then fuel, coal types, formation of coals. We have also discussed. Today we will teaching next page number 108, mineral oil. Mineral oils means खनिज तेल. Mineral oil is the liquid fuel formed by the decomposition of organic substances burned underground. मिनरल ऑइल जे आहे ते लिक्विड फ्युअल आहे, तर ते कसं तयार होतं किंवा फॉर्म्ड बाय म्हणजे कसं तयार होतं. डिकॉम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे. डिकॉम्पोजिशन म्हणजे विघटन होणे किंवा कुजणे आपण म्हणतो ते. ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे सेंद्रिय पदार्थ. बर्न अंडरग्राउंड म्हणजे जमिनीखाली गाडले जातात. मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो म्हणजे साधारणतः लाखो वर्षापूर्वी हे गाडले गेलेले आहेत. बॉडीज ऑफ डेड सीज ऑर्गॅनिझम सँक टू द बॉटम ऑफ द सी. समुद्र तळाशी का नाही हे लाखो वर्षापूर्वी हे सजीव जे आहेत म्हणजे जीव जे मृत पावल्यानंतर किंवा भूकंप वगैरे जे झाले त्याच्यानंतर वनस्पती प्राणी हे सगळे जमिनीखाली गाडले गेलेत. गाडल्यानंतर त्यांचं विघटन झालं, डिकम्पोजिशन झाल्यानंतर बघा काय झालं. लेयर्स ऑफ सॉईल अँड सँड कलेक्टेड ऑन देम. नंतर याच्यावरती सॉईल आणि सँडचा थर जमा झालेला आहे. ड्यू टू हाय प्रेशर अँड टेम्परेचर रिमेन्स ऑफ द डेड ऑर्गॅनिझम्स वेअर ट्रान्सफॉर्म इन टू मिनरल ऑइल. जमिनीखाली गाडले गेल्यामुळे हे मृतावशेष म्हणजे वनस्पती किंवा प्राण्यांचं असेल तर त्याच्यावरती माती आणि वाळूचं थर जमा झालं आणि माती आणि वाळूचं थर जमा झाल्यामुळे त्याच्यावरती प्रेशर आलं, दाब आला. त्याचबरोबर टेम्परेचर वाढलं म्हणजे सूर्याचं तापमान वेगळंच आणि जमिनीमधून जे पृथ्वीच्या पोटात जे तापमान असतं ते टेम्परेचर वेगळं. या दोन्हींचं तापमान आणि दाब याच्यामुळे हे जे मृत जीव जे आहे तर त्यांचं काय झालं, ह्या डेड बॉडीचं ट्रान्सफॉर्म म्हणजे रूपांतर झालं कशामध्ये, मिनरल ऑइलमध्ये म्हणजे खनिज तेलामध्ये रूपांतर झालं. द अंडरग्राउंड मिनरल ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू ऑइल वेल. मग हे तयार झालेलं जे आहे खनिज तेल तर ते आपल्याला कुठं आढळून येतं किंवा कुठे सापडतं तर बघा ऑइल वेल म्हणजे विहिरी ज्या असतात ना तेलाच्या विहिरी खनिज तेलाच्या, तर त्या स्वरूपामध्ये आपल्याला हे आढळून येतं. मिनरल ऑइल इज फाउंड मेनली इन ऑइल सँड, शेल्स, सँडस्टोन अँड लाईमस्टोन्स ॲट द डेप्थ ऑफ अबाउट 1000 to 3000 मीटर्स. म्हणजे साधारणपणे ह्या ऑइल वेल्स ज्या आहेत म्हणजे खनिज तेलाच्या ज्या विहिरी आहेत त्या साधारणपणे आपल्याला हे खनिज तेल जे आहे प्रामुख्यानं सँड ऑइल सँड किंवा शेल असेल, सँडस्टोन असेल किंवा लाईमस्टोन म्हणजे चुनखडक वगैरे हे सुमारे 1000 ते 3000 मीटर खोल एवढ्या खोलमध्ये ह्या विहिरी वगैरे आपल्याला आढळून येतात. मिनरल ऑइल इज अल्सो नोन ॲज पेट्रोलियम किंवा क्रूड ऑइल. तर ह्या पेट्रोलियमला किंवा मिनरल ऑइलला आपण त्याला पेट्रोलियम म्हणू शकतो किंवा क्रूड ऑइल म्हणजे कच्चं तेलसुद्धा म्हणलं जातं. इट इज ग्रीनिश ब्राऊन कलर. याचा कलर कसा आहे बघा, ग्रीनिश ब्राऊन म्हणजे हिरवट तपकिरी रंगाचा कलर आहे. पेट्रोलियम इज अ मिक्सचर ऑफ मेनी कंपाऊंड्स मेनली ऑफ हायड्रोकार्बन टाईप्स. म्हणजे हे जे पेट्रोलियम आहे तर याच्यामध्ये खूप सारे आहेत किंवा खूप सारे संयुग एकत्र आलेले आहेत. प्रामुख्याने हायड्रोकार्बन हा जास्त आढळून येतो. इट्स अल्सो कंटेन कोणकोणते कंपाऊंड्स आहेत बघा, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन
मराठीत गंधक असं सुद्धा आपण म्हणतो. पेट्रोलियम इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू ऑइल वेल अँड रिफाइंड बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन टू सेपरेट अदर कंपोनंट्स. म्हणजे साधारणपणे पेट्रोलियम जे आहे एक्स्ट्रॅक्ट म्हणजे विहिरीमधून आपल्याला जर तेल विहिरींच्या माध्यमातून जर आपल्याला पेट्रोलियमचं उत्खनन करायचं असेल किंवा बाजूला काढायचं असेल त्याच्यासाठी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे ऊर्ध्व पद्धती वापरून केली जाते. थोडक्यात फिल्टर करण्याचं काम केलं जातं असं म्हणूयात आपण. नंतर फ्रॅक्शनेशन डिस्टिलेशन झाल्यानंतर एव्हिएशन पेट्रोल, गॅसोलाईन, डिझेल, केरोसिन, नाफ्ता, लुब्रिकॅट, टार आर ऑल ऑब्टेन फ्रॉम पेट्रोलियम. मग हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन झाल्यानंतर त्याच्यापासून सगळे पदार्थ वेगवेगळे केले जातात. मग त्याच्यामध्ये असणारं एव्हिएशन पेट्रोल म्हणजे विमानाचं पेट्रोल वेगळं केलं जातं. नंतर गॅसोलिन, डिझेल वेगळं केलं जातं. नंतर केरोसिन सगळ्यांना माहीत आहे, नाफ्ता, नंतर लुब्रिकंट ऑइल म्हणजे वंगण, टार म्हणजे डांबर असे वेगवेगळे पदार्थ त्याच्यामधून भेटतात. नंतर दे आर यूज्ड ॲज फ्युअल फॉर प्रोडक्शन ऑफ डायज, पेस्टिसाइड, परफ्युम्स अँड आर्टिफिशियल फायबर्स. मग याचा उपयोग इंधन म्हणून तर केलाच जातो, पण त्याचबरोबर जे राहिलेले पार्ट्स आहेत किंवा जे राहिलेले घटक आहेत तर त्या घटकांपासून डाईज तयार केले जातात, रंग तयार केले जातात, काही पेस्टिसाइड्स म्हणजे जंतुनाशकं तयार केली जातात, काही परफ्यूम्स तयार केले जातात आणि काही आर्टिफिशियल फायबर्स म्हणजे कृत्रिम धागेसुद्धा तयार केले जातात. आता नेक्स्ट पॉईंट बघा, नॅचरल गॅस. नॅचरल गॅसला नैसर्गिक वायू असं आपण म्हणतो. नॅचरल गॅस इज अन इम्पॉर्टंट फॉसाईल फ्युअल. हे फॉसाईल फ्युअल आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवाश्म इंधन. इट इज फाउंड असोसिएटेड विथ पेट्रोलियम, इज अंडरग्राउंड ऑइल वेल अँड इन सम प्लेसेस ॲज नॅचरल गॅस अलोन. तर हे जे आहे तर भूगर्भामध्ये पेट्रोलियमच्या सानिध्यामध्ये किंवा त्याच्या आसपास आढळून येणारा फक्त काही ठिकाणीच नैसर्गिक वायू सापडतो. द मेन components of natural gas is methane means CH4, while ethane C2H6, propane C3H8 and butane C4H10 are present in small proportion. नैसर्गिक वायूमध्ये आपल्याला प्रामुख्यानं मिथेन, इथेन, प्रोपेन अँड ब्युटेन हे घटक आढळून येतात. नॅचरल गॅस इज फॉर्म्ड फ्रॉम द रिमेन्स ऑफ organisms burned deep underground and subjected to high pressure. These fuel can be carried over long distance by means of a gas pipeline. हे जे नैसर्गिक वायू आहेत हे आपल्या भूगर्भात सजीवांच्या अवशेषापासून उच्च दाबाखाली तयार झालेले असतात. मग हे जे गॅस आहे आपल्याला नॅचरल गॅस हा आपल्याला पाहिजे असेल तर आपण याची गॅस पाईपलाईन तयार केली जाते आणि त्या गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून सगळीकडे तो पसरवला जातो किंवा पुढे पास केला जातो. बट in the absence of network of pipeline, it is transferred under high pressure into compressed natural gas means CNG and liquefied petroleum gas म्हणजे LNG. This makes it possible to transport the gas. मग ह्या ज्या पाईपलाईन्स आहेत त्या पाईपलाईनच्या असं नेटवर्क तयार केलं जातं आणि त्याचं रूपांतर काय केलं जातं उच्च दाबाखाली हा जो CNG आहे तर तो गॅस तयार केला जातो आणि नंतर भरला जातो आणि LNG सुद्धा हा गॅस भरला जातो जेणेकरून हा आपल्याला पाईपलाईन केल्यामुळे वाहतूक करण्यासाठी सोपा पडतो. मग आता CNG गॅसचे जे कॅरेक्टरिस्टिक कोणते आहेत ते आपण बघूयात. कॅरेक्टरिस्टिक ऑफ CNG फर्स्ट, कॅच फायर इझिली. हा CNG आहे तो पटकन पेट घेतो. नंतर नो सॉलिड वेस्ट रिमेन्स आफ्टर कंबशन. ज्वलनानंतर सुद्धा ह्याचा घनकचरा शिल्लक काही सुद्धा राहत नाही. आपण घरामध्ये जो CNG गॅस वापरतो तो पटकन पेट घेतो आणि त्याच्यापासून
वेस्ट काहीसुद्धा राहत नाही. जसं की आपण लाकूड पेटवल्यानंतर राख शिल्लक राहते, तसं गॅसचं शिल्लक काहीसुद्धा राहत नाही. कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर आर फॉर्म्ड इन स्मॉल क्वांटिटीज. याच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये CO2 कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि थोड्याफार प्रमाणावरती पाणीसुद्धा तयार होतं. नंतर 4th पॉईंट सांगितलेला आहे, अदर पोल्युटंट आर नॉट प्रोड्यूस्ड म्हणजे इतर प्रदूषके याच्यामध्ये तयार होत नाहीत. कॅन बी ट्रान्सपोर्ट इझिली. हा CNG गॅस जो आहे तो सहजपणे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतो. कंबशन कॅन बी कंट्रोल इझिली. जर ज्वलन जास्त प्रमाणावरती झालं तर त्याचं नियंत्रणसुद्धा आपल्याला ठेवता येतं. ओके, दीज आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ CNG, compressed natural gas. नेक्स्ट, डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला, fossils are the preserved remains of dead organisms in rocks. म्हणजेच बघा, फॉसाईल जे आहे तर ते कशापासून तयार होतं किंवा त्याला फॉसाईल्स म्हणजे काय नेमकं, तर फॉसाईल्स म्हणजे जीव, ऑर्गॅनिझम्स जीव म्हणतो, इन रॉक म्हणजे दगड, सजीव सृष्टी दगडामध्ये आढळून येणारे म्हणजे त्याला आपण फॉसाईल असं म्हणतो. फॉसाईल्स आर द सिंग्स ऑफ देअर एक्झिस्टन्स लेफ्ट बिहाइंड बाय ऑर्गॅनिझम्स दॅट गॉट बर्न मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो. समटाइम्स impressions of the organisms are seen on the surface of coal and stones. तर बघा, हे जे आहे जीवाश्म इंधन किंवा फॉसाईल फ्युअल याचं दगडामध्ये रूपांतर होतं. दगडामध्ये रूपांतर झालं, हे होण्यासाठी या फॉसाईल फ्युअलला लाखो वर्ष जमिनीखाली ते गाडले गेलेले सजीव असतात. हे सजीव लाखो वर्षापूर्वी गाडले गेल्यामुळे त्यांच्या काही अस्तित्वाच्या त्यांच्या खुणा किंवा काही ठसे आपल्याला आढळून येतात. मग हे जे सजीवांचे ठसे किंवा आहेत ते आपल्याला कोळसा किंवा दगडच्या पृष्ठभागावरती दिसतात. जेव्हा आपण खोदकाम वगैरे करतो अशा वेळेस आपल्याला हे झाडं, काही वनस्पती किंवा काही प्राण्यांचे अवशेष आपल्याला आढळून येतात किंवा काही त्यांचे ठसे दिसतात, हे सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट पेजवरती या. डू यू नो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, नॅचरल गॅस आपण त्याला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे LPG असं आपण म्हणतो. पेट्रोलियम गॅस इज ऑब्टेन्ड ड्युरिंग रिफाइंड ऑफ क्रूड पेट्रोलियम. मग हा पेट्रोलियम जो गॅस आहे तो अशुद्ध रूपामध्ये आपल्याला म्हणजे अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून पेट्रोलियम गॅसची निर्मिती होते. पेट्रोलियम गॅस इज ट्रान्सफॉर्म इंटू लिक्विड बाय subjecting its to high pressure and reducing its volume to 1/240 of the original. म्हणजे पेट्रोलियम गॅसचा उच्च दाब देऊन त्याचे आकारमान 1/240 पट इतकं करताना त्याचे द्रव रूपामध्ये रूपांतर केलं जातं. ओके, म्हणजे एवढं मोठं रूपांतर केलं आहे लिक्विड फॉर्ममध्ये. इट इज स्टोर्ड इन थिक वॉल स्टील सिलेंडर दॅट अंडर प्रेशर इट्स रिमेन्स इन लिक्विड स्टेट. दाबाखाली द्रवरूप अवस्थेत राहावा यासाठी तो काय केला जातो, जाड पोलादी स्टील सिलेंडर म्हणजे जाड पोलादी टाक्यांमध्ये हा स्टोअर केला जातो. ॲज इट कम्स आउट फ्रॉम द स्टोरेज सिलेंडर इट ट्रान्सफॉर्म बॅक इंटू गॅस. मग या साठवलेल्या टाकीमधून बाहेर येताना त्याचं परत काय होतं, गॅसमध्ये रूपांतर होतं. दिस गॅस कंटेन मेनली 2 कंपोनंट्स, प्रोपेन अँड ब्युटेन. मग जेव्हा हा टाक्यांमधून बाहेर काढला जातो तेव्हा हा वायुरूपात परत येतो आणि वायुरूपामध्ये प्रामुख्यानं प्रोपेन अँड ब्युटेन हे 2 घटक आढळून येतात. इन द रेशो ऑफ 30:70. म्हणजे ब्युटेनचं प्रमाण 30% असेल तर प्रोपेनचं 70% एवढं प्रमाण आढळून येतं. इट इज ऑर्डरलेस गॅस.
ह्याला वास कोणताही नसतो. बट अ स्मॉल अमाऊंट ऑफ केमिकल कॉल्ड इथिल मरकॅप्टन which has strong characteristic odor is added to it. हा इथिल मरकॅप्टन जो आहे तो विशिष्ट वायू याच्यामध्ये ॲड केला जातो. हे ॲड करण्याचं कारण काय बघा. दिस हेल्प्स टू डिटेक्ट एनी लिकेज ऑफ LPG गॅस इमिजिएटली अँड दस अवॉइड एनी ॲक्सिडंट्स. हा इथिल मरकॅप्टन याच्यामध्ये ॲड केल्यानंतर ह्याला विशिष्ट प्रकारचा एक उग्र वास असतो. उग्र वास असल्यामुळे हा LPG गॅसची कुठं गळती झाली का हे पटकन लक्षात येण्यासाठी हा गॅसचा वास येतो. घरामध्ये जर गॅस थोडासा चालू राहिला, आपण लवकर बंद जर नाही केला तर आपल्या गॅसचा तो विशिष्ट प्रकारचा वास जो येतो तो त्याच्यामध्ये कोणतं रसायन आहे तर बघा इथिल मरकॅप्टन जे रसायन आहे त्याचा तो वास येतो. अदरवाईज LPG गॅसला कोणताही वास नसतो. पण आपल्याला लिकेज झालेलं लक्षात याव्यासाठी हा इथिल मरकॅप्टन ॲड केलेला आहे. नेक्स्ट पॉईंटवरती बघा यूज युअर ब्रेन पॉवर. फाईज नॅचरल गॅस ॲज इको फ्रेंडली फ्युअल. नैसर्गिक वायूला पर्यावरणाचा मित्र किंवा पर्यावरणस्नेही इंधन असं का म्हटलं जातं बघा. द डिमांड्स ऑफ फ्युअल हॅज इन्क्रीज ग्रेटली ड्यू टू द रॅपिडली ग्रोईंग पॉप्युलेशन बट द रिझर्व्स ऑफ फॉसाईल फ्युअल्स आर लिमिटेड. तर बघा झपाट्यानं लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि लोकसंख्या वाढल्यामुळे फॉसाईल फ्युअलची जे फ्युअल आहे त्याची मागणी खूप वाढली आणि हे मागणी खूप वाढल्यामुळे हे जे जीवाश्म इंधनाचे जे साठे आहेत ते मर्यादितच आहेत ना, निसर्गामध्ये आढळून येतात. त्याच्यामुळे हे मागणीची जी इट इज बिकमिंग डिफिकल्ट टू मीट इन्क्रीज डिमांड. मग ह्या मागणी तर खूप वाढली पण ह्या सगळ्यांची मागणी पूर्ण करणं हे खूप अवघड आहे. The likelihood of these reserves getting exhausted is known as energy crisis. मग हे जे इंधनाचे जे साठे आहेत ते संपण्याची भीती वाटायला लागली. संपण्याची भीती म्हणजे एनर्जी क्रायसिस म्हणजे ऊर्जा संकट येईल असं वाटायला लागलेलं आहे. कारण साठे मर्यादित आहेत, लोकसंख्या वाढली, लोकसंख्या वाढल्यामुळे मागणी जास्त वाढली आणि मागणी जास्त असेल आणि त्याचा पुरवठा जर कमी झाला तर त्याचे दर वाढलेले तुम्हाला दिसून येतात. ॲज द रिझर्व ऑफ फॉसाईल फ्युअल नेमली मिनरल ऑइल कोल आर लिमिटेड अँड द डिमांड्स ऑफ इन्क्रीजिंग अल्टरनेटिव्ह फ्युअल आर कमिंग इन टू अस. मग आता हे खनिज तेल किंवा दगडी कोळसा असेल किंवा काही फॉसाईल फ्युअलचे साठे हे मर्यादित आहेत पण मागणी तर आहे, मागणी तर खूप वाढली आहे म्हणजे गरजेचंच आहे ना. मग याच्यावरती काही पर्याय शोधता येईल का, दुसरं कोणतं इंधन वापरता येईल का याचं शोध घेण्यात आला किंवा रिसर्च लावण्यात आला. मग त्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन सापडलं, नंतर बायोफ्युअल, मिथॅनॉल अँड वूड अल्कोहोल, इथॅनॉल, ग्रीन अल्कोहोल आर सेम ऑफ द अल्टरनेटिव्ह फ्युअल्स. मग हे हायड्रोजन किंवा जैव इंधन, मिथॅनॉल किंवा वूड अल्कोहोल, इथेनॉल किंवा ग्रीन अल्कोहोल जे आहे त्याला पर्यायी इंधन म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जातो. उर्वरित भाग आपण पुढील तासाला पाहूयात. थँक्यू.